तो हॅलो काही नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता ब्रश करायला आलो वरी. ब्रश केलं खरं वगैरे घेतला. आता तर हात जाऊन खाली स्वेटर आणि हाफ पॅन्ट काय वरी थंडी वरी थंडी व्हायचं. चालू आहे पोळी. चहा देईन मला एक. हो. पाणी भरायले बाबा ते राहिले बाबा बसलेले. दूध आलंच नाही आज. चहा चहा लोक सध्या चहा प्यायलो. हे पाच चहा सध्या चहा अंघोळ झालेली. आता फ्रेश झालं मस्त. आता वाजले किती वाजले पहा 9 वाजले. तर 4:30 वाजले. टाइम गडी झालेली. जर तबी गडी शेली गेली तापू लागेल तिथली. चला चहा घ्या पिऊन भेटून नंतर. लोक जेवण घेऊन केलं नेमकं. चला पप्पाचं जेवण चालू आहे सध्या. सर्व जेवायला बसलेले. जेवण केलं नेमकं मस्त ताक भाजी पोळी खाल्ली. आता आपल्याला जायचं बाबाला सोडायचं. पुन्हा कटिंगला जाणार बाबा आणि नंतर बाबाला दवाखान्यात नेऊन सोडायचं. सलाईन लावायचं आज. चलो स्कूटी बाहेर बाबा. हॅलो गाईस, बाळाला आणि पप्पाला सोडून आलो डबल दुकानावर. आता बाबाला न्यायचं कटिंग येऊन डायरेक्ट कटिंग करून डायरेक्ट सलाईन लावायला जायचं हॉस्पिटलमध्ये. चला जाऊ दे. गाईस आलेलो आहे सध्या दुकानावर. ओला बाबाला नेऊन सोडा दवाखान्यात. आता सलाईन लावताल 5 वाजता. आता आपण जाऊ तिकडे गोदामावर पॅन्ट शिवून मामाची जी आलेली ती. तर चला चले बा. हॅलो गाईज, आता अर्धी पॅन्ट कंप्लीट केली. आता इस्त्रीला काय झालं काय माहिती. आता इस्त्री आपल्याला सुधरवायला जायची. चला इस्त्री सुधरू आता. चला डाकसाहेब राहिले. मामा बाळा गेला तिथे. चला तर हॅलो गाईज, सध्या आलेलो आहे. काय परेशान केलं इस्त्रीनं आज विचारू नका. डाके साहेब परेशान करायला तिथल्या त्या पुन्हा इस्त्री. आता 2 जागेवर गेलो तो 2 जागेवर नव्हतो. 3ऱ्या जागेवर गेलो. मग भेटलं केलं पूर्ण. आता झाली बरोबर सुरू झाली इस्त्री. चला आता आपली पॅन्ट लावतो. आता नाही तेच टाकलं मामा पण वायर निसटलं तर म्हणे. हॅलो काय सध्या प्लॅन झाला. आता गावाकडे जायचं आहे. आजोबा घेऊन सुट्टी झाली आणलं दवाखान्यात सध्या. आता ते आहे पप्पा. आता जायचं गावाकडे. चला गावाकडे जाऊ आता. मस्त पॅन्ट सोडून आलो. आता अर्धी कंप्लीट केली. चप्पल शिवायलो गाईज आता सध्या बाबाची. हॅलो गाईज, सध्या निघलेलं जाता आपण गावाकडे जाण्यासाठी. बघू शकत आहे. सध्या घरी आलेलो आहे. आपली आजी पहा काय म्हणते आई. हा जेवण घेऊन केलं. काय खाल्लात भाजी पोळी. हा बर. आता ते रानात चाललो आम्ही तिकडे एरीकडे शेंगा. जाऊ दे ना काय ना गाडी आहे ना. बर अण्णा कुठे गेला. बर चला काहीच आता बोललो दादी तिकडे राहतो. जाऊ दे ना शेंगा आणतो ना. शेंगाने हां तुरीच्या बोरा आणतो. पाहतो आम्ही. तुम्हाला आणायचे का. बर येता नाही. चला काय जाऊ आता बोर घेऊन.
हॅलो गाईस, सध्या आजची पाहिजे असतात तुम्ही सध्या आता ते पेट्रोल घेतलो आता मस्त आता चालू 12 डिग्री गाडी शेंगा गिरी खाऊचं त्याला जाऊ जातो. हॅलो गाईस, सध्या चालूच राहणार मस्त आता फिरायला तिकडे गाव आपलं ते टावर दिसेल तिकडं त्याला काही जाऊ मोटर कशी मोटर चलो. चला गाईस चालू आता रानातलं शेंगा घेतलं काही घेतल्या आता गाडी इथं लावून दिली ती चाबी राहू दे त्याचा आठशे येत नाही टाक ना मग पडली तर पडत नाही कशी पडत नाही पडत तिकडे बघ अशी पडू दे उचलली तर अधिक कुठं पडली. हॅलो गाईस, सध्या बोरापाशी आलेलो आहेत आपण आता बोरगिर गावत मस्त तिथं बोर चला जाऊ बोरापाशी दिसत ना त्याच्यात बोर संपली पूर्ण. हे राहिला हरभर हे कापूस झोका काय भारी झोका इथं. चला बोरच नाहीत गाईज आता चला शेंगा नाही चला चल ना रे चला गाईज आले रे आता एरी पशी ही हळद आहे हे असं हरभर आहे पूर्ण काय ते सापाचं होल आता साप येत नाही सर सगळे दिवस बाळा त्या तिकडे काक भेटला आमच्या दाखवतो. चला गाईच आता शेंगा गिंगा तोडू ये पहा पाणी कुठं खाली गेले पाणी धरत असतो असं टाकत बी असतो पाय पहाड टाकायला रे गायचा वाटत शेंगा पहाड तुम्ही जास्त बघायची शेंगा तोडायच्या तर खायला तर आधी अर्धा गट्टा खातो तो शेंगा नंतर तोडतो. याला म्हणते तर नॅचरल झाडाचं तोडणं खाणे फॅक्टरीचा माल नाही खायचा. बर बर चला खा मग. हॅलो गाईज, हे पहा शर्ट इतकी तर मेहनत लागते चॅलेंजच नाही शेंगा तोडायचं म्हणजे अवघडच आहे का. हॅलो गाईज, सध्या खायला बोर आता बोर कसा भरून घेतलाय दिसणार नाही याच्यात त्याला भाजी आणि शेंगा एवढी पहिली अर्धी घेतलेली सध्या आता चालू पहा तिकडे रानात शेंगा चांगल्या आहेत तिकडे घेऊ आणि पुन्हा तिकडं मिरच्या आहेत ते बी घेऊ. तर चला जाऊत आता हे आपली पुरं हे सोयाबीन आहे. चला गाईस जाऊत आता हे बघा गाडी घेतली आता वरी चल बाळा जनवरी. तर चला आता जाऊ तिकडे राहणार डायरेक्ट चल बा मग गाडी येत नाही बरं गाडी येते रे सामान जाऊ दे रे काय करायला. चला गाय जाऊ तिकडे चला गाय चालू आता इकडे राहणार आलो हे बाबा आले संग छडी घेऊन चला लिंब घेतले तिकडं खाली हळदीकडं हळदीत मिरच्या तिकडे जा चल बा हो 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 चला काय आता चालू होतं वरी हळदीकड ते आपलं ट्रॅक्टर तिथं चला इथं राहिला बा पटाडीच्या शेंगा ह्या दिसेल का. तर चला ह्या स्पेशली मामासाठी घ्यावं लागतात मामा खातात म्हणून. तर हॅलो गाईस शेंगा खतखत आलेले वरी आम्ही एका हात झाडे काय मिरची आहेत काय
मिरची नाही तर हे आपली हळद आहे पूर्ण एवढी. हे खाली सोयाबीन आम्ही जातो हा तूर. चल बाळा वर जात मिरच्या घ्यायचा काय रुपये घ्या. हे पहा काय मिरच्याचं झाड आता सध्या इथे एक आहे जे बाळानं तोडून आणल्या पाहिजे हातात. मिरच्या बाळा तोडताना मिरच्या. काही सध्या घरी गेलो मग चहा घ्या प्यायला. आता अण्णा भेटले आता निघलेले ना. आता जिंतूरला जाऊ. तांदूळ आणि हे घेतलेले काय म्हणतात शेंगा तिकट टाकलेले. चला आता जिंतूरला जाऊ कुठून. तर हॅलो काही सध्या घरी आलेलो दुकानावर आलेले. आता वाजले 5 पप्पा कटिंग करायलेत. आता जेवण करायला सध्या जेवण झालेलेच. ते बाळा करायला ती आई 5 वाजलेत. आता जेवण केलेत. आता बाळा नाही आता घरी. चलो तर काहीच मी आलेलो आहे आता दुकानावर हातपाय धुवून. बघू शकता 6:15 झाले. तर भाऊ बी आलेला आहे. स्वेटर घाल ना. स्वेटर नाही घालत आता. चला काय जाऊ आता घरी मस्त फ्रेश होतं. ते पहा कपडे तुरील गेलेली कशी भरली चकल. वाईटचे डाग म्हणता मजेत का घेतली गाईच टर्न मारून आले पप्पा. चला जाऊ आता घरी. हॅलो गाईस सध्या आलेलो घरी आता नेमक्याच. तर चहा घ्या पिऊत मस्त फ्रेश होत. चला उडी गिडी घालून फ्रेश होत. तर हॅलो गाईस सध्या चाललो आता दुकानावर. तर चला जाऊ आता दुकानावर. पप्पा येणार नाही मी एकला जाणार आहे. बाळाला घेऊन येत आपल्याला 8:30 वाजता. चलो तर हॅलो गाईज मी आलेलो आहे पुन्हा दुकानावर. बघू शकता 7:45 सध्या. तर चला आता बस जरा अर्धा 1 घंटात मग घरी जाऊ. हॅलो गाईज सध्या दुकान बंद केलं. मदत घेतलं सगळं मी आज आणि स्वेटर लावायला आता मी. चला स्वेटर लावू. सध्या घराजवळ आलेलो ती. चला आता घरी जाऊत मस्त फ्रेश होता. फ्रेश नाही होता जेवण घेऊन करू एडिटिंग करतो. त्याचा ब्लॉग येईल तुम्हाला नवीन मध्ये. चला आता पप्पा तर घरीच होते आज. मी जातो बाळाला घरी आता 8:30 पावणे 9 झाले. तर तुला आता चाललो घरी आता. हे आलो घराजवळ. हे आलं आपलं घर डॉगी. चला जेव आता वाजले पाकायचं 9:45 जवळपास. तर सध्या आता काय करू आपण जेवण केलेलं आहे. जेवण करून आता डाळ केला लावून टाईम डाळ नाही लावत. आता झोपी जाऊ तर ॲडिटिंग करतो. झोपी करून तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. कसं वाटला आजचा ब्लॉग नक्की एकदा सांगा. चला भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. ओके बाय.